घेता श्रीराम दर्शन मोजन लागे ब्रह्मसदन तुम्ही घेऊन जावे विमान मी येईन निज सत्ता। ऋषी मुनी सांगितलं इंद्रदेवाला की बाबा मला प्रभू रामचंद्राच्या भेटीची आवड लागलेली आश लागलेली त्यांची भेट मी घेणार आहे। मला ब्रह्मस्थानाला यायची काही गरज नाही मला रामचंद्राची भेट घ्यायची तुम्ही तात्काळ निघा आणि जा असं इंद्रदेवाला सांगितलेले। श्रीरामाच्या भेटी पुढे ब्रह्मभुवन ते कायेचे बापुढे मोजते ते न गडे ब्रह्मा पुढे सांगावे। त्यावेळेस असणारे ऋषी सांगू लागले इंद्रदेवाला की बाबा प्रभू रामचंद्राच्या भेटी पुढे असणारे ब्रह्मस्थान कशाचं फिक्कय म्हणले साक्षात प्रभू रामचंद्राची आणि माझी भेट होणार आहे काही गरज नाही मी तुमच्या सोबत येत नाही असे ऋषी त्या ठिकाणी इंद्रदेवाला बोलतात। आईचे चरभंग बोलत कर जोडून इंद्र ऐकत तो पातला श्री रघुनाथ तोही देखत इंद्रा। असं शर्वंग ऋषी आणि इंद्रदेव बोलत असताना त्यावेळेस शर्वंग ऋषी आणि इंद्रदेव त्या ठिकाणी बोलत त्यावेळेस तात्काळ तेवढ्याच वेळामध्ये प्रभू रामचंद्र तिकून असणारी त्यांची स्वारी या शर्वंग ऋषीच्या आश्रमाच्या ठिकाणी यायला दिसू लागलेली। सोले व सूर्याची प्रभा की तो अग्नीचा निज गाभा तैसी इंद्राची अंग प्रभा निज शोभा सोबत। अशा प्रमाणे एखादा सकाळी सकाळी सूर्य उगवावा अशा प्रमाणे जशा प्रमाणे जास्त ऊन बी नसतं जास्त वारा बी नसतं जास्त गरम बी नसतं असा सूर्य जसा प्रमाणे शोभून दिसावा तशाच प्रमाणे असणारे शोभा त्या ठिकाणी शोभून दिसू लागलेले। धरा ना तोळणी आधर रथ शोभे वारू विचित्र मस्तकी चंद्र प्रभा चक्र युग चामर ढळत आहे। असं युग चामर अतिशय चांगल्या प्रकारचं सूर्यासारखं तेज होतं लखलखी तेज होतं अशा प्रमाणे त्या इंद्रदेवाचा रथ त्या ठिकाणी असणारा त्या ठिकाणी दिसू लागलेला आहे। देवगण महारुद्रगण इंद्राचं व्यसिद चारण सवे बृहस्पती गुरु सज्ञान रघुनंदन देखिला। सर्व जणांनी सर्व इंद्रदेव सर्व गण ऋषी मुनी त्या ठिकाणी ब्रह्मागण असणारे सर्व देव त्या ठिकाणी आलेले होते त्या सर्वांनीच असणारे प्रभू रामचंद्रावर लक्ष गेले सर्वांना त्या ठिकाणी रामचंद्र आलेले आहेत असं पाहिल्याबरोबर त्यांना सर्वांना आनंद झालेला आहे। सीता तो मित्रा श्री रघुनाथ देखता अवघे झाले कद्योत श्रीराम प्रभात्याद्भुत देखून विस्मित सुरसिद्धी। सर्व देव त्या ठिकाणी आलेले होते इंद्र सर्व देवाचा राजा इंद्र आलता मग सर्व देव नाही यायला काय झालं सर्व देव त्या ठिकाणी आले होते प्रभू रामचंद्र तिकून पाहिल्याबरोबर सर्वांना आनंद झाला जशा प्रमाणे सूर्या मुरी खतोक असणार एखादा काजवा असावा तशी यांची अवस्था झाली असं रामचंद्र पाहिल्याबरोबर सर्वांना आनंद वाटू लागलेला आहे। एकताची श्री राघवा सूर्यप्रकाशी जैसा दिवा तैसी दशाली देवा देवस्त भावाला जिले। प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण सीता सर्व पाहिले तिकून आलेले सर्व देव लोकांची स्थिती कशी झाली किंवा कंदा दिवा जर असणारा सूर्य उगवल्यावर दिव्याची काय अवस्था होती दिवा तिथले सर्व त्याचं तेज हरपून जातं तशी असणार यांचं तेज हरपून गेलं असे प्रभू रामचंद्र आलेले असणारे दिसू लागलेले। तीही देखोनी श्री रघुनाथ सुख पावले अत्याद्भुत नवी जय जयकार करीत निघाले समस्त निजधामा। प्रभू रामचंद्र आलेले पाहिले सर्व ऋषी मुनी देवगणांनी पाहिले सर्वांना आनंद झालेला आहे सर्व मोठमोठ्यानं असणारा प्रभू रामचंद्राच्या नामाचा जय घोष करीत असणारे सर्व रामचंद्र भगवान की जय। शरभंग सांगे देवा प्रती ब्रह्मसदनी पुनरावृत्ती श्रीराम दर्शने अक्षय प्राप्ती तेही ब्रह्मया प्रतिपुसा। शरभंग ऋषी त्या ठिकाणी बोललेले ब्रह्मस्थानाची स्थिती असणारी ती फिकी आहे म्हणले स्वतः प्रभू रामचंद्राची विष्णू नारायण असणारे त्यांचाच अवतार प्रभू रामचंद्र आहेत आणि त्यांची स्वतः भेट व्हायला लागली आणि असणारे या ठिकाणी जाऊन काय उपयोग म्हणले मला प्रभू रामचंद्राची भेट व्हावं ह्याच्यामध्येच मला आनंद आहे असं म्हणू लागले। श्रीराम देखताची देठी जन्म मरणा होय तुटी कुंडली पुनरावृत्तीची गोठी आयची सुख भेटी श्रीरामे। शरभंग ऋषी सांगू लागले तर प्रभू रामचंद्राच्या भेटीनं
जन्म मरणाच्या फेऱ्यातून असणार काय जन्म मरणाच्या फेऱ्यात जायचीच गरज नाही, पुन्हा येणं जाणं असणार काही नाही, असं प्रभू रामचंद्राच्या भेटीमध्ये घडतंय म्हणले. पुन्हा जायचं यायचं काही गरज नाही, अशी आवृत्ती सर्व एक होती असं सांगू लागले. इंद्रादी देवा उपेक्षुन ओसांडुनी ब्रह्म सदन देवाया श्रीराम दर्शन आतिस ज्ञान शरभंग. शरभंग ऋषी अति सज्ञान आनंदित झालेले तर सर्व देव इंद्राला सर्व देवांचं म्हणणं त्यांनी टाळलं. मी तिकडे येणार नाही, मी मला प्रभू रामचंद्राची भेटीचीच आवड आहे असं शरभंग ऋषी त्या ठिकाणी बोलू लागलेले. ऐकोनी ऋषीचे वचन इंद्राद्री देव गेले निघून आश्रमाला रघुनंदन केले नमन शरभंगाची. शरभंग ऋषी असे बोलत असताना ते ऐकत नाहीत, आपल्या सोबत येत नाहीत. ऋषी मुनी म्हणून असणारे इंद्र आदी सर्व देवगण असणारे त्या ठिकाणावरून निघून असणारे स्वर्गाच्या ठिकाणी गेले. प्रभू रामचंद्र तात्काळ तेवढ्यामध्ये शरभंग ऋषीच्या आश्रमाच्या ठिकाणी येऊन पोहोचले. आता काय करतं पुढं? हाय श्रीरामे वंदिले ऋषीचे चरण सीता आणि लक्ष्मण दोघी घातले लोटांगण मस्तकी चरण वंदिले. त्यावेळेस प्रभू रामचंद्राचं असणं त्या ठिकाणी शरभंग ऋषी गेले, प्रभू रामचंद्राचं दर्शन घेतलं. सीता आणि लक्ष्मण तात्काळ आलेले आणि त्यांनी असणारे त्या ठिकाणी लोटांगण घालू लागले. पुंडलिका